हॅलो फ्रेंड्स, सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय उपवासाची बटाटा शेंगदाण्याची भाजी। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील। तर शेंगदाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडवून घेतलेत आणि 1 वाटी मी शेंगदाणे उकडवून घेतलेत। बटाटे मोठे होते त्यामुळे मी अर्धे कट्स दिले होते आणि मगच उकडून घेतले होते। आणि त्यानंतर मी बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले आणि आता आपण फोडणी देऊया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची टाकून घेते। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे टाकू शकताय, पण आमच्या घरी तरी उपवासाला जिरे खाल्ले जात नाहीत, त्यामुळे मी डायरेक्ट मिरची टाकते आणि मिरची आपण 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेऊया। आता मिरचीसुद्धा फ्राय होत आली आहे आणि मिरची फ्राय झाली की आपण लगेचच आता याच्यामध्ये उकडवलेले बटाटे, म्हणजे आपण जो उकडवून चिरून घेतलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मी बटाटे आणि शेंगदाणे कुकरमध्ये 4 शिट्टीमध्ये शिजवून घेतले आणि बटाटा घातल्यानंतर पुन्हा एकदा तेलामध्ये बटाटा परतवून घेऊया। ही उपवासाची भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम अशी लागते। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। आणि बटाटा परतवून झाल्यानंतर आपण जे उकडवलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा लगेचच याच्यामध्ये घालून घेऊया। आता बटाटे आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वा, खूपच छान दिसते भाजी। जर कुठे एखादा बटाटा आपल्याला कच्चा वाटला तर तो ओलाटण्याच्या सहाय्याने जरासा कट द्यायचा, म्हणजे तो तेलामध्ये फ्राय होईल आणि शिजला पण जाईल। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करूया। तर आता आपली तयार होत आली आहे ते उपवासाची झणझणीत अशी भाजी। खूपच छान। आता व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालते, ओलं खोबरं, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। बघा, आहे ना सोपी, करायला सुद्धा सोपी आणि खायला तर अप्रतिम आणि भन्नाट अशी लागणारी उपवासाची बटाटा शेंगदाण्याची भाजी। बघा, पूर्णपणे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला आता ही भाजी आपण सर्व करूया। बघा किती छान दिसते ना, खूपच छान। जर खिचडी वगैरे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ही उपवासाची भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत